तुम्हाला माहिती ना तो माणूस कसा आहे, कधी काय करेल ते सांगता येत नाही. हे बघ, तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. मधुराताई आणि मीराताई सगळं सांभाळून घेतील. तो नुसतं घर बघून गेला. नाही, मला बोलतं करायचा पूर्ण प्रयत्न केला त्याने, पण मी काहीच बोलले नाही. नाही बोलला ना तो तुम्हाला? मी असते ना असा धारेवर धरला असताना त्याला. नाही सांगितलं ताई, तसं काहीही करायचं नाही आपल्याला. आता आपल्याला फक्त आदित्यचं ऐकायचंय आणि योग्य वेळ आली ना की आपला पलटवार करायचा. सध्या गरज होती ती माझं आणि मधुराचं पटत नाहीये हे त्याला पटवून देण्याची, आणि मधुराने ते अगदी योग्यरित्या केलंय. तिच्या प्लॅन प्रमाणे सगळं नीट चाललंय आता, त्यामुळे मला असं वाटतं की आपण फक्त तिला साथ द्यायला हवी. हाँ भाई बच्ची, अरे आपला प्लेयर आहे तो. आपण ट्रेनिंग दिली. आपण अशी ट्रेनिंग दिली आहे ना की सगळ्या बॉलवर तो सिक्सच मारणार. आणि तुम्हाला माहितीये का, एकदा का गडी आपल्या तालमीतनं बाहेर पडला की त्याच्याकडे बघायचं कामच नाही, टेन्शनच खाल्लास. चला जेवायला जाऊया. बरं झालं बोललीस तर लवकर. जा जा जेवण करा, जेवण. अरे तुम्हाला कदर नाहीये, कदर. तुम्हाला एक दिवस कळेल हा राज काय चीज आहे ती. जेवण करतायत. जेवायला वाढू का तुला? हो, भूक लागलीये. गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग वासू भाऊजी. हो, किती वेळ वाट पाहतोय तुमची. आय एम सो सॉरी, खूप उशीर झाला मला. मी वेळेतच निघाले होते पण ट्रेन मिस झाली हो माझी. आणि गीता कुठे? गीता होती ना माझ्यासोबत. ऍक्च्युली आम्ही दोघी स्टेशनला पोहोचलो तेवढ्यात संगीताताईंचा फोन आला. काहीतरी अर्जंट काम आहे म्हणाल्या, म्हणून मी तिला पाठवलं. तेवढं ट्रेन मिस झाली आम्ही. हा ओके, नाही ठीक आहे. मी थोडं टेन्शन मध्ये आलो, इतकंच, बाकी काय. का टेन्शन? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, प्रॉब्लेम नाही झालाय. मला खूप महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. बोला ना. वहिनी, आपल्याकडे खूप मोठी संधी चालून आली आहे. काय सांगताय? सॉरी, काय काय? सांगतो. तुम्हाला अदानी नावाचे बिझनेसमॅन माहिती आहेत? मिस्टर अदानी? या. हो ऑफकोर्स माहितीये मला. एक्झॅक्टली, खूप मोठी हस्ती आहे ती. सुईपासून अगदी मोठमोठ्या गाड्यांच्या ब्रँड पर्यंत सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. खूप मोठं जाळं आहे त्यांच्या कंपनीचं. मग आता ते हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण उतरतायत का? नाही, त्यांच्या घरी एक लग्न आहे. त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फूडची रिक्वायरमेंट आहे. अगदी ब्रेकफास्ट पासून डिनर पर्यंत मोठमोठ्या कंपन्या, हॉटेल्स, कॅटरिंग वाले सगळ्यांनी आपले टेंडर्स तिथे सबमिट केलेत. आणि सगळ्यांची ही इच्छा आहे की ते टेंडर आपल्यालाच मिळावं, कारण यामध्ये खूप मोठा फायदा आहे. हे लग्न जवळजवळ 3 दिवस चालणार आहे. ग्रेट. पण नाही म्हणजे यात आपला काहीच फायदा नाही आहे ना. आपल्याला काहीच करता येणार नाही. ही कंपनी आता आपल्या हातात कुठे आहे? ही नाहीये, पण दुसरी तर आहे ना. हो ओके. म्हणजे आपण जर सोलकडीकडून या कामासाठी टेंडर भरला आणि जर ते पास झालं तर आपला खूप मोठा फायदा होऊ शकतो या सगळ्यामध्ये. खरंच खूप चांगली संधी आहे ही. एक्झॅक्टली. आणि यातनं फक्त पैसे नाही, तर फूड इंडस्ट्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा नाव होईल. पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या नवीन कंपनीची सुरुवात होईल. ग्रेट. आपण लवकरात लवकर टेंडर सबमिट करू याचं. ते करावंच लागेल, कारण याकरता आपल्याकडे फक्त 3च दिवस आहेत. ओके. आणि याबद्दल आदित्यला काही माहिती आहे का? आय डोंट थिंक सो, पण कळेल त्याला लवकरच. त्याला कळण्याआधीच हे सगळं करावं लागणार आहे आपल्याला. लवकरात लवकर कामाला सुरुवात करूया वासू भाऊजी. हो, ते करावंच लागेल आणि आजच हे काम पूर्ण करावं लागेल. आदित्य आलाय का ऑफिसमध्ये? मग आजच कामाला लागूया. बजेट बनवूया आणि सबमिट करून टाकूया. हो, पण यामध्ये फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे बहिणी.
काय? या सगळ्यामध्ये कामत फूड्सचं नाव खूप मोठं आहे आणि अदानी स्वतः देवला पर्सनली ओळखायचं. त्यामुळे कितीही टेंडर्स आली तरी कामत फूड्सला आणि आता पर्यायाने आदित्यला डिरेक्टली बजेट सबमिट करा अशी रिक्वेस्ट होऊ शकते. हो. हॅलो. हॅलो, मिसेस मीरा कामत आहेत का? नाही, कोण बोलतोय? मी अदानी ग्रुप अँड कंपनी मधून बोलतोय. एका फूडच्या डील बद्दल बोलायचं होतं त्यांच्याशी. मग तुम्ही माझ्याशीच बोला. काय की मीरा कामत आता या कंपनीचं काम बघत नाही. मी आदित्य गायकवाड बोलतोय. मीच सगळं काम बघतो. ओके, कॉंग्रॅट्स. खूप अभिनंदन तुमचं. थँक्यू सो मच. बोला ना, काय काम होतं? अदानी यांच्या मुलीचं लग्न आहे येत्या 25 तारखेला. त्यासाठी आम्हाला कॅटरर्सची गरज आहे, कारण खूप मोठा सोहळा असणार आहे आणि सलग 3 दिवस चालणार आहे. त्यामुळे 3 दिवस आम्हाला पूर्ण सर्व्हिस देऊ शकेल अशी कंपनी आम्ही शोधतो. ओके. या सगळ्या कामासाठी आम्ही टेंडर घेतो. त्यामुळे आमच्याकडे बऱ्याच कॅटरर्स आणि हॉटेल्सवाल्यांनी टेंडर भरलेत. पण तुमच्या कामत फूडचं नाव मोठं आहे आणि देवाशीष कामत आणि आम्ही तसे एकमेकांना ओळखायचो. त्यामुळे तुमच्या कंपनीने टेंडर न भरता डायरेक्ट बजेट सबमिट केलं ना तरी चालेल, पण यासाठी तुमच्याकडे केवळ 3च दिवसांचा कालावधी आहे. नाही, ठीक आहे ना. मी लगेच कामाला लागतो आणि तुम्हाला तसं कळवतो. कामत फूड्स तुम्हाला अगदी योग्य बजेटमध्ये उत्तम सर्व्हिस देईल. हो, आम्हाला खात्री आहे त्याची. मला तुमचा नंबर मिळू शकतो का प्लीज? हो, प्लीज नोट डाऊन करा. हां, एकच मिनिट प्लीज. हां, बोला ना. 98925340. ओके, थँक्यू सर. मी तुम्हाला तसं कळवतो लगेच. येस, नो प्रॉब्लेम. थँक्यू. येस सर. हां केंकरे, तुम्ही आणि अष्टपुत्रे लगेच माझ्या केबिनमध्ये या. आलो सर. अहो अष्टपुत्री मॅडम, काय करताय हो? काय नाही, म्हणजे काम करते. बोला ना. अहो ऐका ना, हा. आदित्य सरांचा फोन आला होता. त्यांनी आपल्या दोघांनाही केबिन मध्ये बोलवलंय. अरे देवा, आता काय केलं असेल आपण दोघांनी? अहो, मी पण तोच विचार करतोय. काही रागात वगैरे वाटले का? नाही, रागात नव्हते, पण घाईत होते खूप. बघूया जाऊन काय होतंय ते. हो ना, चला. चला थांबा. हो केंकरे, हा. विचारा ना आतमध्ये येऊ का? तुम्ही विचारा ना. मी कशाला विचारू? फोन कुणाला आला होता? मला. मग कोण विचारणार? मीच. विचारा. हा. सर, आत येऊ? सर, तुम्ही बोलवलं का? म्हणजे काही काम होतं का? नाही, मला बोर होतंय म्हणून सापशिडी खेळायला बोलवलंय तुम्हाला. हो, काम आहे म्हणूनच बोलवणार ना. सॉरी सर. बसायला सांगितलंय का? नाही सर. मग मी सांगितलंय ना, मी म्हणेन तेच आणि म्हणेन तेव्हाच करायचं. जास्तीचा आगाऊपणा नकोय मला. ओके सर. सॉरी सर. बरं मला सांगा, कामत फूड्सने याआधी कधी मोठ्या लग्नात जेवणाची ऑर्डर घेऊन त्याची अरेंजमेंट केली आहे का? म्हणजे अगदी ब्रेकफास्ट पासून डिनर पर्यंत सगळं. हो सर, केली आहे आपण याआधी अशी अरेंजमेंट 2-3 वेळा. एकदा त्या सोमाणींकडे लग्न होतं तेव्हा त्यांच्याकडची सगळी प्रोव्हिजन आपणच केली होती. सगळं फूड आपणच पुरवलं होतं त्यांना. नंतर आपले ते क्लायंट आहेत एक्सपोर्ट इम्पोर्टचे, काळे, त्यांच्याकडे पण आपणच केलं होतं. आणि त्या रहेजांकडे सुद्धा आपणच केलं होतं त्यांच्या वेळेस. बास, जितकं विचारलंय तितकंच सांगा. ओके, सॉरी सर. काही दिवसात अदानींकडे लग्न असणार. काय की मला जस्ट अदानींचा फोन आला होता.
त्यांच्याकडे काही दिवसात लग्न असणार, सो त्यांना सगळी सर्व्हिस हवी. तर त्यासाठी त्यांनी बऱ्याच लोकांकडून टेंडर्स मागवले, पण आपल्याला त्यांनी डायरेक्ट बजेट सबमिट करायला सांगितले. सो 3 दिवसांचा कार्यक्रम आहे, त्यानुसार बजेट तयार कर. येस. पण साधारण किती माणसांचं असेल हे सगळं? ते मला माहित नाहीये. तुम्हाला माहित असेल ना? अहो सर, मला कसं माहित असेल? म्हणजे याआधी आपण ज्या अरेंजमेंट केल्या होत्या ना, त्यामध्ये ना लोकांची संख्या असायची. मग बघा आता काय करायचंय ते. एक काम करा, या डायरीत त्यांचा नंबर तो नोट डाऊन करून घ्या. आणि त्यांना कॉल करून विचार. घेतला सर. गुड. बरं, एक काम करा, 2 प्रकारचे बजेट तयार करा. एक ज्यात कितीही माणसं असतील तर किती होईल, आणि दुसरं ज्यात लिमिटेड माणसं असतील तर किती होईल. हा, आणि या सगळ्यासाठी आपल्याकडे फक्त 3 दिवस आहे. सो मला उद्याच्या उद्या हे सगळे दोन्ही प्रकारचे बजेट इथे माझ्या टेबलवर पाहिजे. हो सर. लागा मग आता कामाला. यात अष्टपुत्रे, हां सर. हे काम फक्त तुम्ही दोघांनीच करायचंय. मीरा किंवा वासूची मदत घ्यायची नाहीये. त्यांना यातलं काहीही कळू देऊ नका. नाही सर, त्यांना नाही कळणार सर. काय अष्टपुत्रे मॅडम? हां. हो सर, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे ना, मी कधीच काहीच सांगत नाही कोणाला. मला माहितीये म्हणूनच सांगतोय तुम्हाला. काय की आता मी बॉस आहे. वासू किंवा मीरा नाहीये चुका माफ करायला. हो सर. या आता. काय मधुरा, मजा येते ना? काय आहे ना मधुरा, तू इथे आल्यापासून हॉल नीट लावणं, चादर घालणं, ही सगळी अशीच कामं करते. तुझ्या लाडक्या मीराताईला वाऱ्यावर सोडून इथे येऊन हे सगळं करत बसशील असं वाटलं नव्हतं मला. हा, पण ज्या डेडिकेशनने करतेस ना, त्यामुळे मला असं वाटलं एकदा विचारावंच तुला. मानला मधुरा तुला. कधी तळ्यात कधी मळ्यात असं वागणं ना तुलाच जमू शकतं. समोरच्याला वाटत राहतं तू आपल्या बाजूने आहेस, तोपर्यंत तू पटकन बाजू बदलून मोकळी होते. समोरचा कन्फ्यूज. पण टॅलेंट लागतं यासाठी. खरंच मधुरा, का आली असशील तू इथे? ज्या आदित्यवर तुझं प्रेम होतं आहे, त्या आदित्याने अक्षरशः घरातून हाकलून दिलं तुला. तरी सुद्धा स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून त्याच्याच दाराशी आलीस. मधुरा, तू असं वागशील ना असं वाटलं नव्हतं मला. तुला एक ऍडवाइस देऊ का? ज्या आदित्यवर तू प्रेम केलं, ज्याच्या सोबत तू होती, ज्याने तुला घरातून हाकलून दिलं, त्याच्यापेक्षा खूप जास्त वाईट आदित्य बघते मी सध्या. पण माझ्यासोबत नाही, बाहेरच्या जगासोबत. मे बी तुझ्यासोबत पण. छान दिसते ना उत्तरा चादर, म्हणजे फ्रेश, करकरीत, एकही डाग नसलेली. बरोबर बोललीस तू. मी जुन्या चादरींवरचा मळ काढून एक नवी फ्रेश कोरी करकरीत चादर घालायला आली आहे ना. आय थिंक मला ते खूप चांगल्याने जमलंय नाही.
केंकरे काय म्हणता? खूप काम दिलेलं दिसतंय तुमच्या आदित्य सरांनी. अहो बसा ना, असे उभे का आहात? मी काही बॉस नाही आता तुमचा. अहो सर असं नका म्हणू तुम्ही. अहो केंकरे जे खरं आहे ते आहे ना. पण सर अजूनही तुम्हीच आमच्यासाठी बॉस आहात. दॅट इज रिअली स्वीट ऑफ यू गाईज. पण जी फॅक्ट आहे ती ऍक्सेप्ट करायला हवी. अहो सर तुम्ही जर असं म्हणायला लागलात तर आम्ही काय करायचं? अरे बापरे केंकरे, अहो केवढे सिरियस झाला तुम्ही. असंच मस्करी करतोय मी. चिल. बरं काय करताय, चला चहा पिऊया. आज तुम्हा दोघांना मस्त टपरीवरचा चहा पाचतो. चला. सर आलो असतो आम्ही, पण खूप काम दिले हो. अच्छा, मग मी मदत करू का कामात? नको नको. हो खिंखरे, हो केवढं रिॲक्ट होत आहे. कामात मदत करू का असं विचारलं. हे तुमचे पेपर जाळू का असं नाही विचारलं. नाही नाही तसं नाही, पण अहो करू द्या की मदत. तसंही बसून बसून कंटाळा आला होता मला. बाय द वे कुठलं काम करताय तुम्ही? काय झालं? कंपनीचंच काम करताय ना? मग सांगा ना. हो. नाही नाही सर कंपनीतच काम करतोय. पण काय? पण सर आदित्य सरांनी सांगितले की वासू सर आणि मीरा मॅडमची मदत घ्यायची नाही म्हणून. नाही मग बरोबर आहे. तसंही या कंपनीमध्ये आता कोणी आम्हाला आपलं मानतच नाही, नाही का? ते अदानींच्या 3 दिवसांच्या लग्नाचं बजेट बनवायचं काम आहे सर. अहो हे सांगायचं नव्हतं ना. मग काय सांगितलं त्यांनी? कुठे काय सांगितलं? मग त्या काही बोलल्या का? मी ऐकलं नाही केंकरे. मी काहीच नाही बोलले. म्हणजे काही बोलले का मी केंकरे? म्हणजे मी काही बोलले नाही तर तुम्ही ऐकणार कसं? अच्छा तुम्ही काय म्हणालात का? नाही कुठे काय काहीच नाही. कळालं कळालं. बरं चला आता लवकर लवकर कामं आटपूयात का? लवकर निघायचंय मला. पिक्चरला जायचंय नवऱ्याबरोबर. बघ इथे बजेट कमी करायचं काम करताय आणि तिकडे नवऱ्याचं बजेट वाढवताय. केंकरे. करा करा काम करा. चालेल ओके सर कर. वातावरण फार गरम आहे नाही? छान 2 बर्फाचे गोळे डोक्यावर ठेवावंसं वाटते नाही? हो मगाशीच काढले मी किचन मधल्या फ्रीज मधून. मग ते वितळले असतील नाही? लगेच. बरं वाटलं असेल तुम्हाला? खूपच. ते सुद्धा कुडकुडून गेले होते एकदम. पण त्यांनी त्यांचं काम केलं की नाही? केलं ना. त्यांचंही काम केलं आणि आपलंही. म्हणजे खूप गार वाटलं मला. मला काय वाटतं वहिनी, उन्हाळ्यामध्ये ना आपण एखादी बर्फाची फॅक्टरी उघडायला हरकत नाही. हो. साधारण काय बजेट असेल म्हणजे फॅक्टरी उघडण्यासाठी? इतका काही अदानी नाही आहे ना मी. सध्या सोलकढी पिण्याविषयी काय मत आहे तुमचं? परफेक्ट. तिचं बजेट यापेक्षा नक्कीच कमी असेल आणि आपलं तात्पुरतं काम सुद्धा होऊन जाईल.